आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। सकाळपासूनच विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी, तर सहयोग निवासस्थानी जनता दरबारचंही आयोजन। प्रत्येक जिल्ह्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करणार, तर कामात कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। विभागीय आयुक्तालयात बावनकुळेंकडून आढावा बैठक। नागरिकांची कामं करण्यासाठी पक्ष कार्यालयात हजर रहा, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांना सूचना। मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मंत्र्यांना पक्षाच्या कार्यालयात थांबण्याच्या सूचना। भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार। भाजपच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीत हजर राहण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीस नागपुरातील मेयो रुग्णालयाला भेट देणार। मेयो हॉस्पिटलचं मेडिकलमध्ये भेट देऊन कामांचा आढावा घेणार। मेयो रुग्णालयात 34 विविध प्रकल्पांवर काम सुरू। टोरेस घोटाळा प्रकरणात 2 दिवसांपूर्वीच्या छापेमारीत दागिने आणि 5 कोटीची रक्कम हस्तगत। आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दादरमधील टोरेसच्या कार्यालयात पोलिसांकडून 3 दिवसांपासून छापेमारी। टोरेस घोटाळा प्रकरणी आणखी 3घांना अटक। मीरा भाईंदरच्या नवघर पोलिसांची कारवाई। 3 आरोपींकडून 26 लाखांची रोकड जप्त। 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाने न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश। क्रिसमसच्या सुट्टीचं निमित्त सांगत टोरेसचे मुख्य संचालक देशातून फरार। आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत माहिती समोर। या प्रकरणात 3000 मोझोनाईट खडे आणि 5 कोटींची रोख रक्कम जप्त। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं इंटेलिजन्स युनिट 4 वर्षांपासून बंद। मुंबईतील टोरेस घोटाळा उघड झाल्यानंतर धक्कादायक बाब समोर। इंटेलिजन्स युनिट सुरू असतं तर टोरेस घोटाळा लपला नसता, अशी चर्चा।